सिन्नर तालुक्याच्या पांगरी गावात एका तरुणाचा खून झाल्याची बातमी समोर आली असून 26 वर्षाच्या विवाहितेशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे। दरम्यान विवाहिता कीर्ती व्यंकट थोरात यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी 6 संशयितांना अटक केली असून दोघे फरार आहेत। सोमनाथ दशरथ थोरात, वय वर्ष 38, राहणार पांचाळे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे। सोमनाथ आणि कीर्ती यांची जुनी मैत्री होती। कीर्ती या पती व्यंकट, सासरे रंगनाथ, सासू गंगूबाई, दीर हंबीरराव, जाव वर्षा यांच्यासोबत पांगरी येथे एकत्रित कुटुंबात राहतात। कीर्ती यांचे पती आणि सासरे हे दारू पिऊन त्यांना त्रास देत असल्यामुळे त्या सायाळे येथे माहेरी गेल्या होत्या। 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी कीर्ती यांनी सोमनाथ यांना फोन करून सासरच्या त्रासाबद्दल माहिती दिली। यावर सोमनाथ यांनी कीर्ती यांना वावी येथे येण्यास सांगितलं। त्यावर 31 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान वावी येथे कीर्ती आल्या। वावी येथे सोमनाथ आणि कीर्ती यांची भेट झाल्यानंतर दोघे पांगरी येथील रामेश्वर किशन साळके यांच्या घरी गेल्या। दोघांनी साळके यांच्या घरी एक दिवस मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्ती या पती, सासरे, सासू, दीर, जाव यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी आणि पतीपासून फारकत मिळवण्यासाठी सिन्नर येथे आल्या होत्या। त्यानंतर पुन्हा सायंकाळी त्या पांगरी येथे पुन्हा साळके यांच्या घरी येऊन थांबल्या। सायंकाळी सोमनाथ हे पुन्हा साळके यांच्या घरी आले। दोघांनी जेवण करून सोमनाथ हे पुन्हा रात्री पंचाळे येथे निघून गेले। त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोमनाथ हे जेवणाचे पार्सल घेऊन साळके यांच्या घरी आले। यावेळी कीर्ती व सोमनाथ यांनी जेवण केल्यानंतर गप्पा मारत असताना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कीर्ती यांचे पती व्यंकट, सासरे रंगनाथ, शुक्लेश्वर दत्तू थोरात, बाजीराव कचरू थोरात, राजेंद्र कचरू थोरात, दीर हंबीरराव रंगनाथ थोरात, महेश गोपीनाथ थोरात, राहणार सर्व पंचाळे हे अचानक साळके यांच्या घरी आले। दरवाजा वाजवला असता सोमनाथ यांनी दरवाजा उघडताच सर्वांनी सोमनाथ, रामेश्वर व कीर्ती यांना सोबत आणलेल्या लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। सोमनाथ यांची गच्ची पकडून सर्वांनी त्यांना घराबाहेर काढले। त्यानंतर कीर्ती यांच्या पतीने कीर्ती यांचा भाऊ दीपक, सोन्याबापू शिंदे यांना फोन करून पांगरी येथे बोलावून घेतलं। अर्ध्या तासानंतर दीपक आणि कीर्ती यांचे चुलते मच्छिंद्र द्वारकानाथ शिंदे, सोमनाथ ज्ञानदेव धंगाले हे तेथे आल्यानंतर दीपक यांनी सोमनाथ, रामेश्वर व कीर्तीला मारहाण केली। यानंतर कीर्तीचे पती व्यंकट यांनी त्यांना भावासोबत वावी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले। कीर्ती भावासोबत वावी पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही वेळानंतर पती व इतर तेथे आले। त्यांनी सोमनाथ यांना सोबत आणत पोलीस ठाण्याबाहेरील बाकावर बसवून ठेवले। कीर्ती यांनी सोमनाथ यांच्याकडे जाऊन पाहिले असता ते अर्धनग्न अवस्थेत गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर पोलिसांनी सोमनाथ यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सिन्नर येथे हलवले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। कीर्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह सासरे, दीर, भाऊ आणि इतर 5 संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 6 जणांना अटक केली आहे। त्यातील 2 जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सिन्नर ग्रामीणच्या रुग्णालयामध्ये सोमनाथ यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर तेथे जमा झालेल्या त्यांच्या बहिणी, भाऊ आणि इतर नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आलाय। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, कीर्ती यांच्या व्यतिरिक्त गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत होती। यावेळी रुग्णालय परिसरामध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातल्यामुळे सिन्नर आणि MIDC पोलीस ठाण्याकडून फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून फरार आरोपींचा सायंकाळपर्यंत शोध घेऊन अटक करण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। आपली दुनियादारीसाठी सिन्नरहून अक्षय गायकवाडसह सुधाकर भगत, वावी।